महसूल विभागाने अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करीत केली नवीन वर्षाची सुरुवात। अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या तालुक्यातील वाळू माफियांना महसूलचा इशारा। मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्याची तालुक्यात कार्यवाही। तालुक्यातील नदी नाल्यातून अवैध वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना महसूल विभागाने आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका ट्रॅक्टरवर कार्यवाही करून निसर्गाचं संतुलन बिघडविणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचा इशारा दिला आहे। तालुक्यातील अरुणावती नदीतून अवैध वाळू उपसा जोरात सुरू असून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा गौण खनिज अधिकारी घोडके यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून जिल्हा गौण खनिज अधिकारी घोडके यांनी तलाठी राकेश साळुंखे, संदीप महाजन, चालक सतीश पाटोळे यांच्या पथकासह सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका येथे सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरला अडवीत ताब्यात घेतले व पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा केले। अवैध वाळू उपसा करून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांनी तालुक्यात कार्यवाही केल्याने वाळूचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।